तर सगळ्यांचं वेलकम आहे आणि आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ ऑन व्हिडिओ मराठीमध्ये बोलतो आहे. थोडस मराठी बोलायला मला विचार पण करावा लागेल, कारण की भरपूर दिवसापासून मी बाय प्रोफेशन आर्मी आणि जॉबमध्ये माझ्या फक्त हिंदी किंवा इंग्लिश चालते. हिंदी मराठी भाषा खूप कमी असते, कारण की इथं सगळे लोक बाहेरच्या राज्यातून असतात. त्यामुळे मराठी बोलण्याची खूपच सवय माझी कमी झाली. ओके, पण तरी आजची मीटिंग मराठी महेश बिरदार सरच्या टीम मधून त्यांचे सगळे ग्रेट लीडर पहिल्यांदा इंट्रॅक्शन करतोय मराठीमध्ये. खूपच मस्त प्रोजेक्ट आणि एक असे ऍप्लिकेशन लॉन्च झाले आहे युजमी, जे उत्तर प्रदेशातून आहे. त्याचे 4 डायरेक्टर मधले 2 डायरेक्टर मराठी आहेत. पहिले आहेत सीईओ रवी प्रताप सिंग सर, दुसरे आहेत कुलदीप पटेल सर, तिसरे आहेत शांताराम गटकल आणि चौथा मी सचिन सूर्यवंशी, बिझनेस अँड मार्केटिंग हेड. युजमी एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया, रिचार्ज बिल पेमेंट आणि शॉपिंग भेटेल. आजपर्यंत आपण मार्केटिंग केली, पण त्यामध्ये फक्त रिचार्ज भेटायचे, कुठे शॉपिंग भेटायची, पण सोशल मीडियामध्ये रेफरल येईल असं कधीच विचार केला नव्हता. म्हणजे ही एक युनिक कॉन्सेप्ट आलेली आहे. तर आपल्या मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या लोकांना एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. मित्रांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी महाराष्ट्रामध्ये खूप काम कमी करतो श्रीकांतचं, कारण की महाराष्ट्रातली लोक ना बिझनेसमध्ये खूप महाग आहेत. ते जॉबवर जास्त बिलीव्ह करतात किंवा ते शेतीवर जास्त अवलंबून आहेत. त्यांना जगा दुनियाचं नॉलेज कमी आहे. मी नावं नाही ठेवत, पण जी वास्तुस्थिती आहे ती सांगतोय. कारण की आपल्या मुंबईत, आपल्या महाराष्ट्रात, युपी बिहार मधून, गुजरात मधून आलेली लोक, तमिळनाडू मधून आलेली लोकांनी बिझनेस मोठे केले, करोडपती बनले. पण आपला मराठी माणूस त्यांच्या फॅक्टरीत काम करणारा एक लेबर राहिला. आय एम राईट? मी बरोबर बोलतोय? येस सर. आणि मग आपण म्हणायला लागलो की मराठ्यांना काढा, सॉरी युपीवाल्यांना काढा, ह्यांना काढा, त्यांना काढा. तर चुकी आपलीच होती, कारण की आपण बिझनेस डेव्हलप केले नाहीत. आता कुठं आपल्या कोरोना नंतर थोडासा आपल्या मराठी माणसानं, मराठी नवीन पिढीनं बिझनेस मॅन डोक्यात घेतलेला आहे. आणि मी बघतोय गावाला पण छोटे छोटे स्टार्टअप चालू झालेत, छोटे मोठे बिझनेस चालू झालेत. आता खरं वाटतंय की लोक मराठी माणसं बिझनेसकडे निघाले. पण सगळ्यांनाच मोठं भांडवल नसतं, सगळ्यांनाच त्या फील्ड मधलं जास्त नॉलेज नसतं. तर त्यासाठी मला सजेस्ट करावं असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना युजमी सोशल मीडिया, ज्यामध्ये कोणतीही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही, ज्यामध्ये कोणतंही टायमिंग बाउंडेशन नाही. आता मी बघा, जॉबमध्ये असून सुद्धा या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून खूपच चांगला अर्निंग करतोय. तुम्ही बघताय माझा इन्कम, मी थोड्याच वेळात माझ्या दुसऱ्या फोनवरून स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे की आजच 4 महिन्यात मी 10 लाख रुपये अर्न केलेत. आणि ते रिअल आहेत, जे हा ते मी विड्रॉल पण घेतलेले आहेत. आणि हे मी माझ्या पार्ट टाइम सोबत केलेलं आहे. पैसे येतील, हो सगळं होतं, पैसे खूप मोठे येतात, लोक आलेत येतील. पण महत्वाचं म्हणजे काय, की नाव पण तेवढंच ब्रँड झाले. आज मला माझ्या गावात लोक ओळखत नाहीत, माझ्या वस्तीवर लोक ओळखत नाहीत, पण सर मला इंडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर खूप मोठी पॉप्युलरिटी आहे. श्रीकांत येलेकर सर चांगलंच ओळखतात ते, कारण की आपल्या युजमीच्या प्रोग्रामला आले होते, लॉन्चिंग इव्हेंटला. श्रीकांत सर मला फोटो द्यायला कमीत कमी 2 ते 3 तास लागलेत, प्रत्येकाने फोटो घेतले. तर हा जो मान सन्मान मिळतो ना, तो ह्याच बिझनेसमध्ये बरं का, बाकी कुठं नाही. आता तुम्ही म्हणाल सर थोडंसं विजन मिशन सांगा. तर जो व्यक्ती आहे सीईओ रवी प्रताप सिंग सर, तो म्हणजे एक ग्राउंड लेवलचा मुलगा आहे. 35 वर्ष वय आहे, नाही शादी केली, म्हणजे लग्न केलेलं नाहीये, नाही त्यांची कोणती फॅमिली आहे, पण ते फॅमिलीला फॅमिली मानत नाहीत. ते पूर्ण इंडियाच्या आणि युजमीच्या लोकांना फॅमिली मानतात. ते त्यांच्या घरी सुद्धा गेलेले नाहीत मागच्या 5 वर्षापासून. त्यांच्या पश्चात त्यांचा एक भाऊ आणि आई आहे, वडील त्यांचे वारलेले आहेत. तर ते घरातून मागच्या 5-6 वर्षापासूनच निघालेले आहेत आणि एका मिशनवर काम करतात, ती आहे युजमी. त्या युजमीमध्ये ग्रामोलॉजी आहे, आपल्या शेतकरी वर्गाला जोडणारा एक ऑप्शन आहे ग्रामोलॉजी, दुकानदारांना जोडणारा एक ऑप्शन आहे मर्चंट, आपल्या पिनकोडला आणि आपल्या गाव शहरांना खेड्यांना जोडणारा डिलिव्हरी सिस्टमच्या माध्यमातून, लॉजिस्टिकच्या माध्यमातून, त्याचं नाव आहे मॅपिंग. ओके, आणि त्याचीच डायरेक्टर माझी बायको बनायला चालली आहे, ममता सूर्यवंशी. तर यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला पण आहेत. आता तुम्ही मला सगळं सचिन सूर्यवंशींना आम्हाला काय, मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी येलेकर सरांना माहिती आहे अगोदरच रिझर्व केले. रवी सरांनी मला शेअर दिला होता युजमीचा 10%चा. आय एम राईट रवी येलेकर सर? मग त्या शेअरला मी काय केलं, 10% दिलं होतं मला, स्वतः सरांनी ऑफर केलं होतं. म्हणलं ठीक आहे सर, मी बघतो काय करायचं.
सर मी त्या 10% माझ्या पीडीएफ मध्ये मेन्शन केलं, जेणेकरून माझ्यासोबत तुमच्यासारखी विश्वासाने येणारी माणसं, श्रीकांत सरांसारखे डेडिकेटेड माणसं, त्यांना श्रीकांत सरांना ऑलरेडी माहिती आहे मला किती कमी वेळ भेटतो, ते चांगलं मला आता वॉच करायला लागले. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे सर, पण मी या सिस्टमसाठी 100% देतो. कारण की जिथं मला वेळ द्यायचा आहे त्या सिस्टममध्ये मला लाखो येत आहेत, करोडो येत आहेत, आणि जिथं मी देतोय तिथं मला त्या टाईपचा पोटेन्शियल नाही. म्हणजे असं म्हणत नाही मी जॉब पैशासाठी करत पण नाहीये, ती फील्ड वेगळी आहे, देश रक्षा आणि देशभक्ती वेगळी आहे, आणि त्याचसोबत मला देश सेवा पण करायची आहे, आणि त्याच्यासाठी एक बेस्ट प्रोजेक्ट पाहिजे होता. आजपर्यंत मी पण सर तुमच्यासारखे भरपूर प्रोजेक्ट केले, पण प्रत्येक प्रोजेक्टनं मला धोका दिला, प्रत्येक सीएमडीने मला धोका दिला. पण या व्यक्तीमध्ये मला असं वेगळं काहीतरी वाटतंय. 7.5 आपल्याकडे चांगले लोक ओळखतात, माझ्या मागे मागच्या 7 वर्षापासून 7.5 होती, ते आत्ताच जस्ट मार्च मध्ये संपले सर. आणि मी माझ्या अस्ट्रोलॉजरकडे गेलो, त्याने मला सांगितलं मला माहित आहे तुम्ही आता नवीन काय चालू करताय, डायरेक्टली सांगतोय, पण तुम्ही येणाऱ्या ह्या 5 ते 10 वर्षात खूप मोठं नाव करणार आहात, खूप मोठ्या जागी तुमचं नाव जाणार आहे, आणि जो पण तुम्ही बिझनेस हातात घेताय तो खूप मोठ्या लेवलला जाणार, ते सच. आणि ते पण सांगतो कुठं, भक्ती शक्ती गार्डन पुणे. ठीक, शास्त्री म्हणून तिथे एक पंडित बसतात, हात बघतात. तर त्यांनी मला चांगलं गाईड केलं. दुसरं, त्यांनी हे पण सांगितलं की तुमचं जॉबमध्ये इंटरेस्ट कमी आहे, आणि डेफिनेटली कमी आहे, आणि पुढच्याच वर्षी मी नॉन प्रमोशन VRS व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतो. फक्त आणि फक्त मला वेगळ्या लेवलचं काम करायचं. माझं नाव जे आहे ना, खरंच मला ब्रँड बनवायचं आहे, आणि ते नाव ब्रँड बनवायच्या चक्करमध्ये मला खूप मोठा इन्कम येतो. डिस्ट्रीब्युशन प्लॅनचं खूपच चांगलं आहे, ऑन दी स्पॉट सगळे इन्कम आहे, इन्स्टंट विड्रॉल आजपर्यंत मी कोणत्या सिस्टम मध्ये बघितलं नाही, आणि तेही कंपनीच्या नावानं प्रॉपर 2% TDS कापून, जे की लिगल असते सर. कंपनी प्रॉपर GST फिल करते. मी स्वतः कंपनी ऑफिस व्हिजिट 2-2 वेळा 3-3 वेळा 5-7 दिवस राहून आलोय. रवी सरांना पर्सनली ऑब्झर्व केलं की हा व्यक्ती कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. बिलकुल पण त्यांना लालच नाही, स्वार्थ नाही, मीपणा नाही, असं व्यक्तिमत्व या पोराचं आहे, आणि याच्यासोबत खरंच मोठं काम केलं जाऊ शकतं. आजपर्यंत मी खूप सीओ बघितले, सीएमडी मध्ये फक्त मजबुरी होती की आपल्याला काय ना काय प्रोजेक्ट पाहिजे म्हणून गेलोय. बेरदार सर मला ओळखतात, मागच्या प्रोजेक्टमध्ये मला डेफिनेटली माहित होतं हे रोळा करणार, जिथं 8.5% देत आहेत तिथं 100% हे चुना लावणार. कारण की जिथं अदानी, अंबानी, गुगल पे, फोन पे, पेटीएम एवढे मोठे ब्रँड करोडपती लोक असून त्यांनी जे आहे आपल्याला 2 रुपये एक्स्ट्रा घेत आहेत, आणि हे चिन्नी चोर कसं काय 8.5 देत आहेत, 10 वेळा विचारलं त्यांना, तरी पण मला गुमराह केलं, आणि मला फायनली माहित होतं की गोल तर होणारच. आज युजमी मध्ये बिझनेस प्लॅनला मी कॅल्क्युलेट केले सर, कोणताही इन्कम फालतू नाही दिलेला आहे की उद्या आम्हाला देणं शक्य नाही, पूर्ण कंपनीच्या टर्नओव्हर दिलेला आहे सर. ठीक, दुसरी गोष्ट, आणि आपलं पुण्याला एक ऑफिस आहे चाकणला, तुम्ही कधीही भेटू शकता, तिथेही खूप मोठं, आणि रवी सर आत्ता पुण्यात आहे, चाकणला आहे, तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. कंपनीने तिथं आपलं गोडाऊन घेतलंय, तिथून प्रोडक्ट आणि सगळ्या गोष्टी डिस्पॅच डिलिव्हरी सुरू झाल्या. म्हणजे आपल्यासाठी एक कनेक्टिव्हिटी पुण्याचे आहे, आणि पुण्यातले 2 मराठी लोक डायरेक्टर तुमच्यासोबत तुमच्या समोर आहेत. आणि मी स्वतः आर्मी बॅकग्राऊंडचा आहे, मी स्वतः कोणत्या कंपनीला गलत करून देत नाही. जिथं गलत करते बिरदार सर मला चांगलं ओळखतात की मी त्या कंपनीला किती नाकीनं आणतो. बिरदार सर, हो सर, मी मला मागं बघितले, मला चुकीच्या माणसाला साथ द्यायला बिलकुल आवडत नाही. साथ तर मी देतच नाही, पण त्याला पुढे पण चालून देत नाही असा मी. कारण की ज्या लोकांसोबत तुम्ही गलत काम करताय त्या लोकांच्या भावना जोडल्या तुमच्या सिस्टम सोबत, आणि तुम्ही कोणाला खोटं बोलताय, तुम्ही कोणाला गुमराह करताय, हे माझं म्हणणं असतं. सर मी तर म्हणेन मला पण आणि तुम्हाला पण चुकून हा प्रोजेक्ट भेटलेला आहे, चुकून अशी मॅनेजमेंट भेटलेली आहे जिथं आपण खूपच विचाराने डाऊट करतोय, नाही करायला पाहिजे. कारण की आपल्याला खूप वेळा धोका झालाय, भाग ते म्हणजे स्वाभाविक पण आहे की आपण करतोय, केलं पण पाहिजे. पण सर खरंच सांगतो, हा प्रोजेक्ट रवी सरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्या व्यक्तीने सगळं घरदार सोडले, मी आणि तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जाईल, हा व्यक्ती कुठं जाणार, त्यासाठी जगणं पण यूज नाही, मरणं पण यूज नाही. मी बघितलंय त्याच्यासोबत मी एक महिना राहील, काय सुचत नाही, तो रात्री 3-3 वाजेपर्यंत बसतो, सकाळी आणि 7ला मीटिंग ऑन पण करतो, झोपत नाही. रवी सर येलेकरन सरांनी खुद बघितले, स्वतः बघितले, आपल्या लखनौ इव्हेंटला तर 2 दिवस मी वॉच केलं, रात्रभर झोपले नाही, तरी पूर्ण म्हणजे जो प्रोग्राम होता
डेकोरेशन होतं, सगळ्या गोष्टी होत्या 2 दिवसात उभ्या केल्या. येलेकर सर, तुम्ही सरांना बघितलं ना पर्सनली ह्या गोष्टीबद्दल? यस सर. यस सर, यस सर. हो सर. तर मी थोडीशी स्क्रीन शेअर करतो आता तुम्हाला आणि दुसऱ्या फोननी करतो. आवाज ह्या फोननी येईल, स्क्रीन शेअर दुसऱ्या फोननी होईल. मला देता का माझ्या दुसऱ्या फोनला, मी ज्याला हँड रेस करतो त्याचं स्क्रीन शेअर? कारण की काही लोकांना बहुतेक लाईव्ह इन्कम बद्दल माझ्या जानकारी नसेल. रमेश पाटील साहेब आहेत तिथं होस्ट. जर मला तुम्ही होस्ट दिलं तर मी स्क्रीन शेअर ह्या फोनवरनं करीन आणि लाईव्ह माझ्या समोरच्या फोनला चाललेलंच आहे. थँक्यू. जरा मी Yes, sir. माझी दिलं प्रोफाईल बघा, दिलं. दाखवतो आणि माझे अपडेट दाखवतो सर. ओके, माझी स्क्रीन शेअर होते तुम्हाला? हो सर. थँक्यू, ग्रेट. खूपच मस्त वाटतंय आज मराठीतून बोलायला. मला खूपच विचार करून बोलावं लागतंय की मी चुकीचे धर नाही बोलत. हिंदी बोलायला काय आता सराव झालेला आहे माझा, पण मराठी बोलायला एक एक शब्द मला व्यवस्थित काढावा लागतो. ओके, आपण ऍप्लिकेशनवर आलेलो आहे आणि असं मस्तच याचं अॅनिमेशन आहे आणि फक्त मी तुम्हाला आता फक्त दाखवतो गुगल प्ले स्टोअरवर काय हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता एक असं ऍप्लिकेशन आहे युझमी सोशल मीडिया ऍपवर जे खूपच ट्रेंडिंग आहे. त्याचं नाव आहे युझमी आणि आता 100K दाखवते, पण ऍक्च्युली इथं 2.7 लाख म्हणजे 2,70,000 डाउनलोड झालेत. आणि तुम्ही बघू शकता इथं रेटिंग अँड रिव्ह्यूज 3K प्लस रिव्ह्यूज आहेत. 4.8 स्टार खूप मोठं रेटिंग मानलं जातं. फेसबुकला आणि अमेझॉनला, तुमच्या इन्स्टाला पण एवढं रेटिंग नाहीये. तुम्ही ऍप्लिकेशन बघू शकता. इथं व्हिडिओ आहे, त्यामध्ये चॅट बात आहे, त्यामध्ये रिचार्ज बिल पेमेंट आहे, शॉपिंग यामध्ये दिलं दाखवलेलं नाही पण शॉपिंग पण आहे आणि शेअर रेफर करून खूप मोठे अर्निंग पण आहे. थोडंसं मी अबाउट अस मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो सर. इथं अबाउट अस म्हणजे माझं अबाउट ऍप ओके. अबाउट दिस ऍप तुम्ही बघू शकता. हा प्रोजेक्ट मागच्या 4 वर्षापासून लाईव्ह आहे. फक्त तो रेफर मध्ये आला नव्हता नाही, फक्त तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक या प्रोजेक्टला भेटले नव्हते, एवढीच कमी होती. ती आता पूर्ण झाली 12 ऑगस्ट 2021 पासून लाईव्ह आहे आणि खूपच म्हणजे स्मूथ आणि फास्ट ऍप आहे. आणि ऍक्च्युअली तुम्हाला इथं ओळखू येतंय का की हा फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, की खरंच कुठलं असं सॉफ्टवेअर आहे की इंडियातल्या कंपनीनं बनवलंय, असं वाटतंय का तुम्हाला? यस सर, 100% बनवलंय वाटतंय सर. है ना? यस सर. आता बघा इथं तुम्हाला हे ऑप्शन सगळे दिलेले आहेत. चॅट ऑप्शन दिलेला आहे. कोणी लाईव्ह असेल तर ते पण तिथं लाईव्ह दिसतं. फॉर एक्झाम्पल ही निकेता आता लाईव्ह आहे तर ती लाईव्ह दिसते इथं मला. ओके, तर अशा प्रकारे इथं सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. हा मंडल लाईव्ह आहे, खाली बघा ग्रीन डॉट आलेला आहे त्याला. ठीक, तर यामध्ये स्पेशली इथं लाईक अँड कमेंटचा जो इन्कम येतो तो कंपनीच्या सीटीच्या 5% मधून येतोय. येणाऱ्या काळात इथं ऍडव्हर्टाइजमेंट, ऍडसेन्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या युट्यूब सारखे ऑप्शन, व्हिडिओ रील, तिथं मग ऍडव्हर्टाइजमेंटला कंपनी येणार आहे, त्याच्यातून पण मोठा रेव्हेन्यू जनरेट होईल. रिचार्ज मध्ये कोणतीही फॅक्ट कमिटमेंट नाही, कारण की कोणताही कॅशबॅक रिअल मनी मध्ये दिलेला नाही, तो दिलेला आहे कॉइन मध्ये. आणि ते कॉइन मध्ये दिलेला कॅशबॅक कंपनीने प्रोडक्टवर रिडीम केलाय किंवा मर्चंटवर रिडीम केलाय, म्हणजे तो देऊ शकतो असा कॅशबॅक आहे. आणि तो कॅल्क्युलेशनला सटीक बसतो. असा नाही की तुम्हाला अरे गुड एक प्रोडक्ट अजून ऍड झालेला आहे, एक टॉर्च ऍड झालेली आहे जसं की मी बघतोय. आणि डे बाय डे रवी सर खूपच छान छान प्रोडक्ट आणताय बघा. 499 ची ही खूपच लेझर, खूपच जबरदस्त टॉर्च आहे ही, तसं बघायला गेलं तर. वा. एक मिनी पॉकेट टॉर्च आहे आणि खूपच ब्राईट याचा उजेड आहे, प्रोजेक्टर असतो याला, रात्रीचा खूप चांगला दिसतो हा. जरूर घ्या, शेता पाण्याला चांगले आहे. बघा अजून किती सारे प्रोडक्ट येणार आहेत. आता आपण याच्यामध्ये एक ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आणतोय, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, जैविक खातं, ते आणतोय आपण. ओके, तर त्याचा आपल्या महाराष्ट्रात खूप मोठा सेल होणार आहे आणि महाराष्ट्रात खरंच खूप लोक शेती करतात, तर खूप मोठा बिझनेस आपण उचलू शकतो सर. शॉपिंग दाखवलं मी तुम्हाला, मर्चंट दाखवलं. मर्चंट मध्ये बघा इथं न्यू इयर बाय QR कोड लागतील, ते खूपच चांगला डिस्काउंट देतील आपल्याला. आणि थोडंसं आता आपण जाऊ इन्कम कडे. आणि या असल्या ऍप्लिकेशनला जर शेअर रेफर करायला आपण 10 वेळा विचार करेल, 799चा विचार करेल, तर आपल्यासारखा मग दुसरा कोणी बुद्धू नसेल. चला, शेअर रेफर करून खूपच चांगले अर्निंग होते आणि आपण आलेलोच आहे शेअर रेफर आणि मार्केटिंगसाठी, तर मग विचार कसला करायचा. उतरलं पाहिजे सिद्धतनं, जसं ककरवाल जी आहेत आपल्या संभाजीनगर मधून, औरंगाबाद मधून, ते पण खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि येलेकर सर पण खूप चांगल्या प्रकारे करतात.
तर 2 व्यक्ती मला मराठी अशा लाभल्यात आणि तिसरे आहेत आपले महेश बिरदार आणि चौथे सचिन वर्णीकर. हे 4 लोक मला मराठी चांगले लाभलेत आणि म्हणूनच लोक खूप कमी विश्वास करतात महाराष्ट्रातले. म्हणून महाराष्ट्रात मी काम कमी करतो, बाहेर माझं खूप काम मोठं आहे. तुम्ही इन्कम बघताय, कोणी पण सांगा मला इन्कम किती दिसतोय तुम्हाला? टोटल इन्कम झालंय सर 10,19,32 रुपये झालाय सर. आकडा खूपच मोठा झालाय ककरवाल सर. आता फिगर खूपच मोठी दिसायला लागली ही ना. ओके, हो सर. तो थोडासा डेलीचा अरे इन्कम सर, पण दाखवतो. इथं डेलीचा इन्कम काय येतोय, खूपच छान डेलीचा पण इन्कम येतोय आणि जॉब सोबत आहे. आज 6 रजिस्ट्रेशन एक प्राइम झालेला आहे. डेली हा 7 ते 10,000च्या मध्ये येतोय सर. आणि मी थोडस कॅल्क्युलेशन करतो तुम्हाला 1 तारखेपासून 1 सप्टेंबर टू 9 सप्टेंबर. तर तुम्ही इन्कम जरा बघू शकता पॅनलवर, कारण की 5 तारखेला आमचे खूपच छान आणि मस्त रिवॉर्ड इन्कम येतात, मंथली रिवॉर्ड इन्कम येतात आणि तुम्ही इन्कम बघताय. मात्र हा 9 दिवसाचा इन्कम आहे सर. ओके, 1,51,725 रुपये सर. Yes. खूपच छान इन्कम आहे आणि आपल्या पार्ट टाइम मधून आहे, तर ते म्हणजे असं फील पण नाही होत की आपण कुठलं असं वेगळं काम करतोय. एक एंटरटेनमेंट सोबत, एन्जॉय सोबत हा इन्कम येतोय. खूपच मस्त वाटतंय. बिलकुल. आणि याला डिटेल मध्ये जर तुम्ही बघितलं सर, आणि सर विड्रॉल एवढं फास्ट आहे, महत्वाचं म्हणजे विड्रॉल एवढं फास्ट येतं ना सर, एवढी लोक Yes. खुश आहेत ना याच्यासाठी, काय बोलतो तुम्हाला, खूपच मस्त. ओके, तुम्ही बघू शकता इथे विड्रॉल, सॉरी इन्कम बघू शकता. इन्कम मध्ये टोटल रिपोर्ट इथं इमरॉयल्टी इन्कम खूप मोठा आहे सर. समजून घ्या, ट्रेनिंग मीटिंगला या. आणि मराठी टेलिग्राम आपण चालू केलाय, श्रीकांत सरांनी, ककरवाल सर त्याचे लिडिंग लीडर आहेत, तर त्यांच्यासोबत तुम्ही मराठी सेशन पण चालू करा. विड्रॉलला 4,25,000 अजून आलेत आणि थोड्याच दिवसापूर्वी 16 तारखेला आम्ही 5 लाख विड्रॉल केले सर. विड्रॉल हिस्ट्रीमध्ये पण दाखवतो तुम्हाला. 16 ऑगस्टला लखनौमध्ये आम्ही हे विड्रॉल केलं. तुम्ही बघू शकता, पण 5 लाखाचं विड्रॉल होतं सर 16 तारखेला. ओके, 16 ऑगस्टला. आणि आज परत तुम्ही बघू शकताय अनेक 5 लाख रुपयाच्या लगभग इन्कम आलेला आहे. म्हणजे तुम्ही किती इन्कम घ्याल त्याच्यापेक्षा जास्त इन्कम येतोय. आणि थोडस मी दाखवतो, रोज मी आता 799चा एक लगातार सेशन चालू केलेला आहे. तुम्ही बघू शकता रोज 6 तारखेला जे आहे ना 799, 7 तारखेला 799, 8 तारखेला, म्हणजे यूज मी अकाउंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने तुम्हाला एकदा लावलेल्या 799च्या रिटर्न मध्ये कितीतरी वेळा 799. तसं मी फक्त रोजच 799 घेतोय. पण जर माझी इन्कम 7 ते 8,000 डेली आहे, तर मी 799ला 10 ते 12 वेळा विड्रॉल घेऊ शकतो. बरोबर सर, 15 वेळा. तर Yes, sir. म्हणजे एवढं सांगायचं, विड्रॉल बघा, प्रत्येक नेटवर्करला या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला काय पाहिजे, पैसा. आणि तो टायमिंगला मिळाला तर बेस्ट आहे ना. तर ते हा युजमी मध्ये पूर्ण होतं. कारण की प्रिव्हियस कन्सेप्ट मध्ये महेश बेरदार सर आणि आम्ही किंवा ककरवाल सर थकलो आम्ही मागून मागून, सर दोन नाही बोलले P2P करा. पण इथं बघा सर, एवढं क्विक आणि कुठंच तुम्हाला P2P करायची गरज नाही आणि कुठलं एक्स्ट्रा कटिंग नाही. जर माझा हा 4,25,000 इन्कम आहे ना इथं अवेलेबल, तर तो अवेलेबल आहे, तर तो खात्यामध्ये पण येणार आहे. आमच्या कटिंग नाही. बेरदार सर मागच्या प्रोजेक्टमध्ये किती टक्के कटिंग व्हायचं? 10, 15% तर ह्या मेन गोष्टी आहेत. हो सर. थोडीशी टीम दाखवतो तुम्हाला, टीम किती मोठी झालेली आहे. टीम पण खूपच मोठी आणि म्हणून डायरेक्टला काम करा. आणि आपल्या मराठी लोकांना बघा जरा कन्व्हिन्स करून, पण त्यांच्या डोक्यात लवकर घुसत नाहीत गोष्टी. मी एक्झाम्पल आहे आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला समजून सांगेन, केवळ लाईव्ह येईन एवढा वेळ माझ्याकडे पण नाही. तुमच्या लेवलला तुम्ही गाईड करा. मी महाराष्ट्रात ह्याच्यासाठीच काम कमी करतो की आपल्या भागातली लोक टांग वाढणारी निगेटिव्ह माणसं जास्त, त्यांचा पॉझिटिव्ह सोच कमी आहे. खूपच माझ्यासारखे रिअर केसमध्ये, ककरवाल सारखे रिअर केसमध्ये भेटतात, ते एकदम पागल असतात आणि फुल डेडिकेट असतात. तर इथं बघू शकता 1115 डायरेक्ट लावलेले आहेत, 377. आणि मी सोशल मीडिया मार्केटिंग खूप मस्त करतो. तुम्हाला पण सोशल मीडिया केला पाहिजे, महाराष्ट्राच्या बाहेर पण काम घेऊन गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रात पण करा. हाता आल्यानंतर आपण खूप मोठ्या लेवलला काम करूयात आणि खूपच मोठ्या लेवलला आपण जाणार आहे. अजून पण खूप चांगले चांगले वेगवेगळ्या फील्डचे कपडे लगद्याचे पण प्रोडक्ट येणार आहेत, त्यात आपण खूप मोठं काम करू शकतो. तर कुल मिला की मी तुम्हाला टीम दाखवली, सगळ्या काही गोष्टी दाखवल्यात. पार्शालिटी आणि ट्रान्सपरन्सी खूपच जबरदस्त आहे. पॅनल शेअर करते कंपनी प्रत्येक महिन्याला की आमचा एवढा बिझनेस झालेला आहे. बाकी लीडर डॅशबोर्ड आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही इन्कमला स्वतः चेक करू शकता आणि किती कोणते काय काय अचिव्हर आहेत. तिथे तुम्हाला ऑल टाइम हाय मध्ये माझं नाव दिसतंय. तर नक्कीच खूपच मस्त आणि बेस्ट प्रोजेक्ट आहे. डिटेलमध्ये आहे सगळा, प्रत्येक ऑप्शन खूपच बेहतरीन इथे एक्सप्लोअर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता टॉपला मी आणि माझी वाईफ आहे. ओके, सो म्हणजे
अनबिलिव्हेबल इन्कम आहे इथं. बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. विचार नका करू, फक्त सुरू करा एवढंच म्हणेन. आणि मी माझे फक्त एवढेच 4 शब्द बोलेन आणि तुमचं ऐकेन. थोडंसं मी स्क्रीन ऑफ करतो आणि कोणाचं क्वेश्चन असेल तर मला सांगा. ओके. येस सर. यस, बोला 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 प्लीज. नाईक सर, चंद्रशेखर नाईक सर बोलताय का? काय प्रश्न आहे तर बोला. कोणाचाही काही प्रश्न असेल तर तुम्ही बोलू शकता. सर लाईव्ह आहे आपल्यासोबत अजून. यस. विलास पाटील सर. सगळं शांत झाले, म्हणजे माझं मराठी समजलं नाही की विश्वास बसला नाही मी दाखवलं त्याच्यावर. चांगलं प्रेझेंटेशन आपल्याकडून झालं सर, आणि इतकं खूप छान. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. एक छोटीशी रिक्वेस्ट असेल की जसं आपण हिंदीमध्ये आपण चालू करतो तसं एक मराठी सुद्धा आपल्या लोकांसाठी एक चालू करावी मीटिंग ट्रेनिंग, तर थोडंसं बरं होईल. एक माझं सजेशन होतं, बाकी तुमच्यावर आहे, कारण हा मराठी नाही, crowd नक्की आपला मी खूप मोठा यासाठी वाढला ऍग्री आहे पाहिजे. आणि यासाठी मी एक मराठी टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्याचं सूत्र शंकर ककरवाल आणि श्रीकांत येलेकर सर हँडल करतायत. तर या दोघांना तुम्ही रिक्वेस्ट करा आणि माझा एक शब्द राहील, या मीटिंगला मी वीकली एकदा अवेलेबल राहील. आठवड्यातून एक वेळ Yes, आपल्या sir. मराठी माणसांसाठी दिला. ठीक. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि तो टेलिग्राम चॅनल आहे, त्याला चांगलाच ग्रो करा. जेवढे पण मराठी लीडर आहेत आपल्या लोकांना share करा.